नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे. आपण पाहत आहोत वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न. वर्तमानपत्रात वस्तूंच्या, नाटकांच्या, शिबिरांच्या, नोकरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात. जाहिरातीमध्ये वेळ व वस्तूचे नेमके वर्णन केले जाते. तसेच वर्तमानपत्रामध्ये खेळ, मनोरंजन, राजकीय, सामाजिक अशा विविध प्रकारच्या जाहिराती असतात. पहा मुलांनो, विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे नियमित वाचन केले पाहिजे. त्यामुळे मुलांच्या आकलनशक्तीत वाढ होते. म्हणूनच मुलांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. चला तर मुलांनो, आता आपण पाहूयात आपली जाहिरात व त्यावरील प्रश्न. पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल. भव्य कला प्रदर्शन. मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुलामुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन. प्रदर्शनातील कला दालने, चित्रे, भरतकाम, रांगोळ्या, शिल्पकला, काष्ठकला, शास्त्रीय प्रयोग, कागदकला, कोलाजकाम, विविध छंदांचे संग्रह. छोट्या कलावंतांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अवश्य भेट द्या. आवाहन: विद्यार्थ्यांचे कौतुक करा, मदतपेटीत पैसे टाका, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत करा. दिनांक 12 नोव्हेंबर 2022. वेळ सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत. विशेष नोंद: यातून जमलेला निधी अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे. ही होती आपली छानशी जाहिरात. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया जाहिरातीवरील प्रश्न. चला तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे, वरील जाहिरातीतून पुढीलपैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही? पर्याय आहेत: मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. पर्याय क्रमांक 2, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल. पर्याय क्रमांक 3, सर्वांना आनंद मिळेल. पर्याय क्रमांक 4, मुलामुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही. चला तर मुलांनो, आता पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर. पहा मुलांनो, पर्याय क्रमांक 1, मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. ह्या प्रश्नाचं उत्तर हे होऊ शकत नाही, कारण मुलांच्या कलागुणांना वाव मिळणारच आहे. हा उद्देश साध्य होतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर चूक आहे. पर्याय क्रमांक 2, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल. पहा मुलांनो, कला प्रदर्शनातून जो निधी मिळणार होता तो अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला देण्यात येणार होता, म्हणूनच त्यातून शाळेला मदतच होणार होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर देखील चूक आहे. पर्याय क्रमांक 3, सर्वांना आनंद मिळेल. यातून सर्वांना आनंद मिळणारच होता, मग हाही उद्देश साध्य होतो, म्हणून हे पर्याय क्रमांक 3 हा पर्याय देखील चूक आहे. पर्याय क्रमांक 4, मुलामुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही. पहा मुलांनो, हा पर्याय येथे बरोबर आहे. मुलामुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही, हा पर्याय येथे बरोबर आहे, कारण यातून मुलामुलींना फायदाच होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया आपला प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे मुलांनो, कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे? पहा मुलांनो, पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचे. पर्याय क्रमांक 2, लोकमान्य प्रशालेचे. पर्याय क्रमांक 3, मिरजमधील काही शाळांचे. पर्याय क्रमांक 4, मिरजमधील सर्व शाळांचे. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर. कला प्रदर्शन हे कुठे भरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाहिरातीत येथे पाहायला मिळतंय. पहा मुलांनो, कला प्रदर्शन हे मिरज येथील लोकमान्य प्रशालेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर
अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता आपण पाहूया आपला प्रश्न पुढचा आहे, छोट्या कलाकारांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही? पहा मुलांनो, पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टाळ्यांची, पर्याय क्रमांक 2 मदत पेटीत पैसे टाकण्याची, पर्याय क्रमांक 3 शाबासकीची, पर्याय क्रमांक 4 मानधनाची. चला तर मुलांनो, आता पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक 1 टाळ्यांची. पहा मुलांनो, छोट्या कलाकारांना टाळ्यांची दाद मिळणारच होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चूक आहे. पर्याय क्रमांक 2 मदत पेटीत पैसे टाकण्याची. मदत पेटीत पैसे टाकून अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत देणार होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेही उत्तर चूक आहे. पर्याय क्रमांक 3 शाबासकी. पहा मुलांनो, छोट्या कलाकारांना शाबासकीही मिळणार होती, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा पर्याय देखील चूक आहे. पर्याय क्रमांक 4 मानधनाची. त्यांना मानधन मिळणार नव्हते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पहा मुलांनो, ही होती आपली जाहिरात आणि हे त्यावरील प्रश्न. पहा मुलांनो, आपली पुढची जाहिरात आहे महावितरण. वीज पुरवठा बंदबाबतचे निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. तारीख सोमवार दिनांक 15/7/2022. वेळ सकाळी 10 ते 4 पर्यंत. मुक्काम पोस्ट हसेवाडी, तालुका हसेगाव. PRO नंबर PZ 425-15. कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग. ही होती आपली छानशी जाहिरात. आता पाहूया आपण यावरील प्रश्न. चला तर मुलांनो, आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कंपनीमधील भागात, पर्याय क्रमांक 2 हसेनगर परिसरात, पर्याय क्रमांक 3 संपूर्ण जिल्ह्यात, पर्याय क्रमांक 4 संपूर्ण राज्यात. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर. कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? तर पाहूया मुलांनो, इथे पहा, कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? तर हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक मुलांनो 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया आपला प्रश्न दुसरा आहे मुलांनो. पहा, वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दुरुस्तीकरिता, पर्याय क्रमांक 2 नवीन कनेक्शन जोडण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 जास्त वीज वापरली म्हणून, पर्याय क्रमांक 4 वीज कपात करायची होती म्हणून. पहा मुलांनो, आता पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर. वीज बंद निवेदन पहा कशासाठी करण्यात आले होते हे आपल्याला जाहिरातीमध्ये इथे पाहावयास मिळते. पहा, वीज बंद निवेदन हे महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी करण्यात आले होते. पहा मुलांनो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. पहा, दुरुस्तीच्या
कामासाठी दुरुस्तीसाठी वीज बंद निवेदन हे करण्यात आले होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर आहे. चला तर मुलांनो, आता आपण पाहूया आपला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे मुलांनो, वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे? पहा मुलांनो, पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 जून, पर्याय क्रमांक 2 15 जुलै 2022, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2021, पर्याय क्रमांक 4 15 जुलै 2021. तर पाहूया मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर. पहा मुलांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला जाहिरातीमध्ये इथे पाहावयास मिळते. सोमवार दिनांक 15/7/2022. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 15 जुलै 2022 हे अगदी योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. चला तर मुलांनो, आपली तासिका थांबूयात. बाय.